आता मी तुम्हाला दाखवणार आहे पोलादपूरचा घाट कसा आहे ते नुसता बघत राहा आता. ही बघा पोलादपूरचा घाट म्हणजे खतरनाक वाट. आहे उशिंगलच रस्ता आहे भावना पूर्णपणे. तर हे रसा खास मी पिण्यासाठी घेतला, नुसता पिण्यासाठी. कोकणामधला आपला आजचा पहिल्याच दिवशी मुंबई गोवा हायवेवरती जीवनात पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे मुंबई गोवा हायवेचा. काय हायवे आहे रे सोन्या माझ्या. XCV 700 अजून आता माझ्या पाठीमागे लागली. मला माहित नाही कशामुळे भाऊ, पण माझ्या पाठीमागच आहे. काय लिहिलंय भाऊ? शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकलाय मोत्यात. आये माझा मोत्या, माझा मोत्या. अयो न मोकळा नुसती सायकल आणि मी हाय काय लांब लांबपर्यंत गाडी नाही का? बघा कुठंच गाडी नाही रस्त्यावर गेल्या. मुरुडवाल्या भावांनो, मुरुडकडल्या साईडला कोण आहे का मला कमेंट करून सांगा. मुरुडकडल्या साईडला तुमचा गणेश भाऊ 5 दिवसामध्ये मुरुड जंजिरामध्ये येतोय. मुरुड जंजिरा गुड मॉर्निंग फ्रॉम खेडगाव साईडला प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या आणखीन एका नवीन आजच्या व्हिडिओमध्ये. खेड ह्या गावामध्ये आपण आपली सायकल, आपला टेंटोबा ह्या उडसक झाडाला सकाळ सकाळ मला इथं हे दिसले फळ 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 गे बाळम फळ आहे. ती फळं खायची समजा सामान आवरायचं, सायकल ठेवायचं आहे. आंघोळ करायला काही तर मला जागा नाही. घरमच आहे ती पण म्हणायचं तरी कोणला मला आंघोळ करून द्या म्हणून. त्यामुळे आता काय करणं आहे ना, आता इथनं आपल्याला निघायचं आहे फुडल्या साईडला. आजचा मुक्काम बहुतेक पोलादपूरच्या दिशेनं होणार आहे. जाताना खूप जास्त खतरनाक रस्ता आहे. तुम्ही थोडं ड्रोन सीनमध्ये मगाशी बघितलं असणार आहे किती जास्त भारी आपल्याला रस्ता दिसला मगाशी. त्याच रस्त्यानं आता मी निघणार आहे. हो चला. सायकलीवर सामान तर टाकून झालेलं आहे. आता मेन गोष्ट फक्त टेंट काढायचं आहे. मी काय इकडल्या साईडला मी ह्याचा हे करून ठेवलं आहे. हे ह्यालावर सकाळ सकाळ दायवर पडलं ना, मग ह्याचा नंतर गुंडवून ठेवलं का नाही ह्याला लई कोमट वाश येतो. त्यामुळं मी ह्याला वाळून त्यामुळे ह्याला थोडं वाळून देतो. मॅट ठेवलं काय बघितलं कसं मोठं होईल म्हणून. समजा सायकली सामान टाकतो, ब्रश ही करतो एकदम मस्त मध्ये. आणि त्यानंतर आपल्याला निघायचं आहे पोलादपूरच्या दिशेनं. खतरनाक घाट लागणार नाही आज, पूर्ण दिवस एन्जॉयमध्ये करायचा आहे. तर चला मी थोडा ब्रश करतो, मग त्यानंतर फळं खाऊ. ही बघा का फळं. बरेच जण म्हणते डाईट कशी असते डाईट, तर ही बघा दाखवतो तुम्हाला काय काय ह्यातमध्ये. मी ती आधी थोडा ब्रश करून घेतो. काय घ्यायचं आहे हे बघा, कुठला फेसवॉश? ही फेसवॉश घ्यायचा आहे का? ही फेसवॉश घ्यायचा आहे, हा ब्रश घ्यायचा आहे, हा कोलगेट घ्यायचं आहे, हे त्या टूप आहे. म्हणजे एकदम समजा असं कसं आपल्याकडे एकदम टापटीपमध्ये ठेवतो मी. ही बघा बघा. ही हाय सकाळ सकाळचा माझा नाश्ता. एक संत्रा आहे, एक सफरचंद आहे, एक केळ आहे आणि एक बीट आहे. ह्यातला अर्धा बीट मी खाणार नाही, अर्धा उद्या खाणार नाही. एवढ्या समजा गोष्टींमधनं समजा गोष्टी मॅनेज करणं खूप जास्त मुश्किल असते. तर स्वतःसाठी वेळ द्यायचा सकाळ सकाळ. तर चला एक एक गोष्ट सकाळ सकाळ खात राहू. आता संत्रा मस्तमध्ये समजा गोष्टी खातो मी. माझ्या डाईटचं ही आहे मेन डाईट माझी, सकाळ सकाळ खाणं. बुटं कशी बुटं एकदम क्लीन, काल समधी पुसून घेतली एकदम मस्तमध्ये. काय स्वतः फ्रेश राहिलं का नाही काम एकदम फ्रेश होतं. काय म्हणणं आहे कमेंट करून सांगा. म्हणलं जातं बिटानं रक्त वाढतं. माझ्या अंगात जास्त झालेलं आहे, शुद्ध करतो जरा थोडं. ही दोन्ही तिकडे लागली पळायला. तिकडे काय निघालायला का ना. ओके तर ठीक आहे. सायकल फुलनं पण रेडी झालेली आहे. आता ह्या रस्त्यावर आपलं असं पुढे निघायचं आहे. आज निघायचं आहे आपल्या पोलादपूरच्या दिशेनं. तर मस्त मध्ये नाश्ता बिष्टा केलेला आहे. आता पुढं निघायचं आहे. आणि ह्या भाऊलोकांना पण जाम मदत केली आहे. आता पुढं जायचं आहे, थोडे काम उरकायचं आहे आणि मग नंतर पुढं निघायचं आहे. चला आता निघू पुढे एकदम मस्तमध्ये. मी रेडी झाली पूर्णपणे. हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात. आणि आजची सुरुवात ही खेड आहे बहुतेक. ही खेडमधून झाली आहे. प्रतापगडावरती जायची वाट आणि ही सरळ आहे. ही जातो आता पोलादपूरकडे साईडला. तर आपल्याला निघायचं आहे पोलादपूरवरनं मुरुडकडल्या साईडला, म्हणजेच मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी, जी मला खूप जास्त आवडतो. काय रोड लागलाय, काय रोड लागलाय रे, काय रोड लागलाय. हे का ही रोड आहे. वा काय भारी वाटतंय रा ह्या रस्त्यावरती. बघितलं का? हो. अरे वा, अरे किती भारी वाटतं ह्या रस्त्यावरती चालाय मला.
पोलादपूरचा घाट म्हणजे खतरनाक वाट. आहे शिंगलत रस्ता आहे भावना पूर्णपणे इतर. विश्वास होत नाही अशा गोष्टीवरती जे मी तुम्हाला दाखवतो या. आणि ही आहे आपल्या महाराष्ट्रातली सह्याद्री. ही बघा नुसती. आयशपथ काय दिसतंय. अरे अरे कसल्या पर्वत रांगा दिसते रे. बघितलं का बघा कसल्या रांगा दिसते ते. टडन टडन चाहा तुझे टडन टडन तस्वीर जैसे तेरा ख्वाब है टडन उस पे फिदा टडन टडन मैं क्यों हुआ टडन टडन आता है गुस्सा मुझे प्यार पे तौबा मगर मिल गई तुझसे नजर हो गया दिल पे असर देख ले ओ दिलरुबा जरा सा जादू ओ तेरी आंखों का न तेरा कासिल हो गया गुलाबी रास्ता ओ मेरी साइकिल चली है इस पे एकदम मस्त माकडं निघाली. रिअल माकड भाऊ. तुम्ही रिअल माकड बघितलं का? हो का हे आहे माझ्या पाठीमागे एकदम रिअल माकड. पोलादपूरचा घाट खतरनाक वाट. लेट्स गो ना बिग बॉस बो. या खतरनाक रोड. ओ हो 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 हो. यस यस. मामाने जाऊन दिली दामानी गाडी. पुढे लाल परी हे थांबली. चला. ये दादल की चादर ये दारों की आसल में छुप जाए हम पल दो पल हो फलक तक चल साथ मेरे फलक तक चल साथ चल. का मी तुम्हाला दाखवणार आहे पोलादपूरचा घाट कसा आहे ते नुसता बघत राहा. आता ही बघा. तुझी घाय गे रे नाळ्याला लाव पाणी सुटायला लागलं बादा बादा बादा. तुझी घाय गे रे नाळ्याला लाव पाणी सुटायला लागलं पाणी यायना कोंबडा वरडला. अरे इथं टिपर आडवा आला ह्याच्यात साईडनं मी निघालो. रस्ता लागलाय खराब खराब खराब. आता माझीच गाडी निघली. आता ऐकत नाही कुणाला. मामाची ढिरी मोठी मला जाऊन द्या पुढं. मामा ढिरीवाला लय मोठा होता पण मजा आली जामा. बेकार ही घाण वास यायला लागला ह्या डांबराचा. गाणं सांगतो नाकातली केस जळाली बघ माझ्या. एवढा बेकार वास सुटला या. ओके हॉटेलवर आलो या. काय आहे नाश्त्याला बघूया का. ताई नाश्त्यासाठी काय आहे. मिसळ पाव पुरी भाजी वगैरे तसं काय नाही का. मिसळ पाव पावडर खाऊन नाही. ठीक आहे द्या एक मिसळ पाव द्या. मस्त तिखट करा अशी झणझणीत. चला. सायकल मस्त अशी उभा केली झाडाखाली. आणि ही रोड आहे जे खाली डायरेक्ट आपला आता महाडकाल्या साईडला जातो या. आणि ह्या आहेतच आपण सायकल लावून आता मस्त असा सुरेख नाश्ता करणार आहे. बघू कशी भेटते या मिसळ पाव. लई जण कमेंट करून मला म्हणते ती गणेश भाऊ जरा थोडं ऊन जास्त आहे तर जरा तुम्ही थोडं थांबत जावा. तर मला तर काय ऊन एवढं काही जास्त काही जाणवत नाही. कारण की कसं आहे ना मला रोजची सवय लागली ह्या भागामध्ये चालायची. तर त्यामुळे मला ऊन लागत नाही. लई जण तुम्ही कमेंट करता म्हणता गणा भाऊ ऊन लय असते थांबत जावा थोडं. मला उन्हाचा काहीच फरक पडत नाही. कारण की मला सवय लागली ह्या उन्हाची. हातपाय काळं भांगार पडलं ते माझं. मला तरी भारी वाटतं. आता मिसळ पाव खाऊ आणि पुढचा प्रवास चालू करू. नॉर्मल थोडी मिसळ पाव मारा बच्चा. काय तर म्हणा आपण असल्या जंगलामध्ये जर हॉटेल लागलं ना पावभाजी खायला त्याची मजा वेगळी असते जरा थोडी. वा मस्त खुशबू तर एकदम मस्त खुशबू आहे.
ओरिजिनल सोनकढी जिंदगीत पहिल्यांदा पितोय, कधी पिलो नाही मी. वाव, अशी असते काय सोनकढी? मला नव्हतं माहिती. बापरे, लय मोठी गाडी आली आता तर. ही बघा एवढी मोठी ट्रॅव्हल आली या, लय सनाट आली. बघू आता कशाला आली ती. तिला कांदा खायचा. आयो कोंबडी पण खाते मस्त बरं का. वेल्ल्यात गेलतो की मी, वेल्ल्यातून आलो या. हां माग पण आलता 2 वेळा, एकदा राजगड गेलता, एकदा तोरण्यावर. हे असं इकडून तवाडा बनवून आलो येताना. तुमच्याकडेच ना? हा, आमच्या इकडे बुतुंड्याला. जेवण पण करून देत नाही तर अत्याचार लय मोठा. हर हर महादेव. हेच म्हणायचं आता काय म्हणायचं. रस्सा प्यायची मजा वेगळी असते भावांनो. एकदम खतरनाक. हे रस्सा खास मी पिण्यासाठी घेतला, नुसता पिण्यासाठी. अरे भाई साहब, अरे काय गडे फपुटा उडवून गेलाय तोंडावर माझ्या. वा, बस थोडासा लाईटली नाश्ता करून तुमचा गणेश बाबा पुढे निघाला. मी तर पाव टाळलाय बरं का खायचा, टाळून गेलाय पाव खायचा, टाळून पाक पूर्णपणे. कारण की पावानं ढिरी सुटते आणि मला ढिरीची सक्त नफरत आहे. हा हा, चला. भाऊ नेटवर्कच नाही आहे घाटामध्ये अजिबात, थोडं सुद्धा नेटवर्क नाही. एखादी रील पोस्ट करायची होती, नेटवर्क नाही ना, काय नाही ना, काय नाही. अरे र र र र र र र र गेंगे आय 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 अयो काय फपोट आहे. मुरुडवाल्या भावांनो, मुरुडकडल्या साईडला कोण आहे का मला कमेंट करून सांगा. मुरुडकडल्या साईडला तुमचा गणेश भाऊ 5 दिवसामध्ये मुरुड जंजिरामध्ये येतोय. मुरुड जंजिरा, चला मजा मजा करायची, मजा मजा भाऊ, मजा येऊन करायची बार जाम. मी ऐकलं की भाऊ तिकडे सर आता बीच आहे ना, बीच खूप जास्त सुंदर दिसतो या. बघू भाऊ काय सिच्युएशन आहे तिकडल्या भागामधली, मुरुडकडल्या साईडला. चला बघूया आता. आपली कुरकुमची माणसं इथे भेटली, आपल्या जवळचीच येते, सोलापूर जिल्ह्याकडल्या साईडची, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये येणार येते. पण भारी भेटली, भारी वाटतं या. अशीच वाटचाल करताना भरपूर जण भेटतात, त्यांना सांग त्यांना वेळ देतो, भेटतो. भारी भारी वाटलं भाऊ, मस्त. चला आता फोटो बिटो घेतो, आठवणी घेतो आणि मग नंतर ना फुल्या साईडला निघतो. काय नाही, इथं नेटवर्क आले थोडं, घाटात का मागाशी नेटवर्क नव्हतं. तर आता इथनं पुढं मला वाटतं थोडं थोडं नेटवर्क येत जाईल, तसं पुढं 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 समजा गोष्टी करत जाऊ. काम एकट्याला लय पडतो, बाकी काय नाही. चला. बाईटा इस गाव में रुक के अभी हम थोड़ा बुटकोळी पिलं है. बुटकोळी काय भाऊ याला म्हणते? लिंबू सरबत ना, लिंबू सरबत. पण ही जी वर दिसतं ना, ह्याला मी बुटकोळी म्हणतो भाऊ. ती वरचं जे आहे ना, वरचं ती मला लय भारी लागतं खायला. हे बघा चावाय भारी वाटतं ते. काय पण म्हणा बरं का भावांनो, पण खरंच बरं का पोलादपूरचा खरंच घाट बरं का, मानलं बरं का भाऊ याला. म्या आईला सकाळ धरणं चालतोय, घाट संपायला तयारच नाही. काय गडे घाट लागलाय, काय रस्त्याची कामं चालू होती भावांनो. असलं ऊन तळागतंय का नाही सांगतो, एवढं बेकार ऊन लागतंय का नाही सांगू शकत नाही मी. असं काम आहे लाग. अरे दादा, तुला भेटायला महाबळेश्वरला पण ट्रॅफिक मध्ये भेटतच नाही आलं. बर, इथं काय करताय तुम्ही? हा व्यवसाय आपला. काय बोलता, हॉटेलचा व्यवसाय काय? हो, हॉटेल, गॅरेज, पंक्चर. बर, तर भयंकर ऊन आहे. अरे डेंजर एकदम. एकदम भाऊ डांबर लावायची अंगाला गरजच नाही, गोरा माणूस ऑटोमॅटिक काळा होतो. असं ऊन आहे इकडे सध्या. ही बघा काय ऊन चमकते, काय ऊन चमकते बापरे. चला बसू जरा, थोडं गारबीर घेऊ जरा थोडं, मग नंतर पुढे निघू. थोडं खाऊ काहीतरी बघू. खायला काय आपल्याकडे? आहे सगळं. सगळं आहे ना. बघू काय खायला, थोडं खावं बिऊ नॉर्मल. मला तर काय लय भूक नाही, आणि मग निघू पुढं लाईटली खाऊन थोडं. तर आपल्या ड्रोनच्या RC आणि बॅटरी आणि RC चार्जिंग लावले तर हे आहे इथं, आणि हे आहे इथं. हेव्हा इकडे खाली सायकल, हेव्हा इथं किती सायकल आहे या. हे गाव कापडे आहे ना, कापडे कापडेमध्ये पोचली, कापडेमध्ये. आणि तालना जे मला सरांच्या गावाकडल्या साईडला जायला ना, उमरटला थोडा इथनं पुढनंच रस्ता या. बघू काय होतं ती. मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे अजून. व्हिडिओ जर गेलं तर ठीक आहे, नाही फुल जर पुढं जर 5G नेटवर्क असेल तर मग तिकडे जाऊ आपण.
बघू काय होतं ते. आधी समजात जास्त मेन गोष्ट थंडगार पाण्याची बाटली, मीठ पुरी भाजी सांगितली. कपड्यामध्ये आल्यानंतर ना नाश्ता झाला आणि सायकल काढायची म्हणलं साईडला. बघतोय तर काय सायकलचं टायर पंक्चर आहे भाऊ. ही बाय बा पूर्ण पंक्चर आहे टायर. हवा भरतो आता इथंच, तर हवा भरायचा आहे. हे पंक्चर काढायला नाही कारण की समजा सामान मोठं आहे, छोटं सामान नाही. तर अयो हवा भरतो निघतो पुढं. तो व्हिडिओ काय येत नाही, व्हिडिओ काय येत नाही. कसा व्हिडिओ टाकू मला तुम्ही सांगून द्या. कडे बघताय तुम्ही नेटवर्काची कंडिशन इकडे काय आहे, म्हणजे कुठनं टावर आणा तिकडे सांगून द्या. काय रोड आहे बघितला का, नुसता सुमसान सुमसान. एक आणि दुसरी गाडी चालते भाऊ. ही बघा आता गाडीच नाही काय का, पूर्ण मोकळा, नुसती सायकल आणि मी हाय काय. लांब लांबपर्यंत गाडी नाही का बघा, कुठंच गाडी नाही बघा रस्त्यावर बघितल्या, कुठंच गाडी नाही. फक्त आणि फक्त एकटाच माणूस, आगी पण नाही पुढे पण नाही. नेटवर्क तर बोलायचं नाही भाऊ, नेटवर्क 5G नाही तर कुठं कसा व्हिडिओ अपलोड करू. 30 GB व्हिडिओ बनतो, 30 GB कसा अपलोड करायचा मला समजत नाही कधी कधी. आणि तुम्ही म्हणता व्हिडिओ येत नाही तर लेट लागतं, पण थेट असतंय भाऊ, समजलं ना. ही बघा वाडाचं झाड आली गाडी आली तेव्हा गाडी आली पुन्हा. हा नशीब रे झाड आहे, नाही तर लय बेकार काम होतं इकडं. बस महाड माझ्यापासून 7-8 किलोमीटर लांब आहे महाड फक्त आता, त्यामुळे टेन्शन नाही लय. माहीत नाही बरं का आजचा दिवस कसा निघाला आहे काहीच माहीत नाही. पण आजचा दिवस लय टफ, म्हणजे निघा नाही दिवसच निघा नाही आजचा. एवढी भयंकर गरमी आणि त्यातमध्ये रस्ता असा लागला आहे का नाही आज. हा त्यातमध्ये सायकलचं टायर पंक्चर आहे पाठीमागचं. तो भी साइकिल का टायर है अपना पंचर, ठीक है. हवा मार के पूरा मैं भी पंचर हो गया हो. टायर बसलं फिरून मागचं. भावनो काय गरमी पडली एकदम खतरनाक मध्ये. एवढी भयंकर गरमी का नाही. ही हात बघितला हात, एवढी भयंकर गरमी का नाही सांगू शकत नाही. असं उभा राहायचं पान चाल नाही वारायचं पान, एवढी भयंकर गरमी. टीव्हीला एक जुनी जाहिरात लागत होती, ती जाहिरात बघितली का तुम्ही. ती सूर्य आपल्या डोक्यामध्ये अशी कांडी टाकतो आणि आपला असा ती एनर्जी पेत्रात सारखी. सेम माझं तसं काम झालं या. सावलीत आहे तर बरं, जसं उन्हात जाईल आणि पांढरील मारण का नाही अंगातनं जीव निघून कुठं जातं मला कळलं नाही नेमकं. खरी रिअल कंडिशन सांगतोय बरं का मी, रिअल कंडिशन आहे माझी. आणि काय म्हणजे एवढा टफ दिवस आहे का नाही भाऊ, एवढी खतरनाक गरमी का नाही. आज खोटं बोलत नाही. आता 3-4 दिवसवर होतो महाबळेश्वरमध्ये, एवढं गार लागायचं आणि आज एवढं जास्त गरम लागतं का नाही सांगू शकत नाही. बघा हात बघा हात, हे बघा पूर्ण हात माझ्या कामात नाही गेला या. हा शपथ डेंजर आहे भाऊ. ड्रोन उडवायला आवडतंय मला, ड्रोन उडवायला बी आवडतंय गरमीनं. ड्रोन कुठेतरी क्रॅश होईल म्हणून, कारण की ड्रोन उडवला की आधीच गरम होतो आणि असल्या गरमीमध्ये काहीतरी काम लागेल त्यामुळे उडवं नाही मी. मला मस्त दाखव वाटतं तुम्हाला हे रोड बीड कसं आहे ते काय. पण भयंकर सध्याची परिस्थिती लय भयंकर आहे. आपल्या एका फॉलोअर भाऊनं काय कामाला केली तुम्हाला दाखवायची आहे. कोणी अजून कोणी जगात नाही केलं असं, जगात नाही केलं. हे बघा काय छापलंय ए नाद नाही करायचा. काय लिहिलंय भाई, शिंपल्यांचे शोपीस नको जीव अडकलाय मोत्यात. आये माझा मोत्या अयो अरे काय रे काय चाललंय रे तुमचं, दुनिया कोणीकडे चालली रे. नाही मीच उलटा निघालो. खतरनाक भाई, मानलं बरं का तुला भाऊनं आवा केली, भाऊनं आवा केली बरं का. मी पहिल्यांदा बघितलं या भाऊ. 3 देश फिरलो पण असं बघायला मिळलं नाही कुठं. हे आपल्या महाराष्ट्रात बघायला भेटलं मला. असं द्या असतोय नाद काय जणांचा, म्हणजे काय म्हणते आवड असतंय, एकामेकाचं प्रेम असतंय, जे असं ओतू चाललेलं असतंय. असं द्या काय नाही चांगलं या. मागाशी कोण नव्हती, आता बघू तर माणसं आहेत दन माणसं आहेत. कुठला आहे दादा? सातारा गल्लाय. बोला घ्या की फोटो घ्या की राव फोटो कसे काय असते दादा, घ्या बिंद असतं. जय शिवर आहे दादा, काय म्हणता बाकी? ओके होय का, बर. आज इकडे कसं काय? हां इकडे मुरुडला चाललोय ना आता. अच्छा हां फोटो घ्या ना भाऊ. आपल्या हे कडली ना जरा थोडी सातारकडली माणसं भेटले ती आपली पातेली सांगतो. ह्या ह्यातमध्ये वरनं तळवट टाकायचं आणि झोपायचं. हे तळवट आहे. झोपायचं यांचं नियोजन कसं, ही काय करते माहिती का, ही जाते ती लांब असतं राहते ती. आता ही कुठून आली ती माहिती का, आपण जिकडं निघालो का नाही मुरुडला, ती कुठून आली ती मुरुडवरनं. पण ह्यानं काय केलं माहिती आहे बघा, ही कागद खाली हातरायचा, 2 गाडी साईडला उभं करायच्या आणि त्याच्यावर खाली तयार झोपायचं आणि हे जेवण ही बनवायला बघा. असं टेंट बिंट काय नाही, रूम बिम आम्ही काय घेत नाही म्हणली. मला तर टेन्शनच आलं ऐकून ही गोष्टी. ही बघा 3 गाड्या आणि 5-6 जण मित्र ह्या रोडनं निघालो या. काय गाडी डेंजर आहे बरं, काय पण म्हणा तुम्ही पण.
काय फॅन बोलतोय भाऊ, काय चाललंय? बरं आहे. हा बरं आहे. काय चाललंय? कुठून? आंबेनळी घाटाचीच बघितलं. आंबेनळ घाट. हा तो आता आलास ना तू वरतून. हा. त्या घाटावरूनच आलो आम्ही. होय का? इकडे कुठे व्हिडिओ गेला? बघितली तुझी. हा. बोला जवळपासच आहे. बर, राहायला कुठं असतोय? इथंच आडावरती तू आलास नाही. हा. होय का? पहिला राहतो. मुंबईला राहतो का? हा. बर. हो, आपल्याला आपली चाहते प्रत्येक खेडेपाडी गावामध्ये असतात भाऊ, त्यामुळे कुठं प्रॉब्लेम येत नाही, टेन्शन येत नाही. काय म्हणते ते, कोणा जरी कुठं जरी वाकडा आला ना भाऊ, तिथं लगेच तिकडं करायला पोर आहे ते आपल्या संग भाऊ, बरोबर आहे का? आपण फॉलोवर धन्यवाद. काय म्हणतो भाऊ? काय झालं? बरं आहे. चला सगळ्या सांगा, जरा थोडं भेटतो, फोटो काढतो, मग नंतर पुढे निघतो. खाट. जीवनामधली पहिली एंट्री पोलादपूरमध्ये फायनली आपली सायकल घेऊन मी पोचलेलो आहे. रोड दाखवतो, रोड बघा इकडे काय आहे ते. जाऊ द्या गाडी, जाऊ द्या. इकडे बघा, हे बघा ही रोड, गोवा मुंबई हायवे. आणि आता आपण एक दोन मिनिटामध्ये आपण गोवा मुंबई हे हायवे लागतोय. आपण हायवे लय खतरनाक आहे रे बाबा, लय खतरनाक हायवे. एक भाव आहे आपल्याला कोल्ड कॉफी घेऊन यायला लागले तर या माझ्या अंगात काहीच ताकद नाही राहील, भयंकर परिस्थिती चालली आपली. चला कोल्ड कॉफी पितोय, लगभग 1 महिन्यानंतर पितोय. हे आपल्या लाल शर्टवाल्या भाऊन आणली बघा कॉफी, आपल्याला त्यांचं दुकान आहे इथं वर. असं कसं बी असू द्या, भाऊन आणली आहे, पितूया. अंगात जीव नाही राहिला तरी पण थोडी ताकद दिला आता. कोकणामधला आपला आजचा पहिल्याच दिवशीची राईड आणि संध्याकाळच्या वेळेस मुंबई गोवा हायवेवरती जीवनात पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे मुंबई गोवा हायवेचा. काय हायवे हाय रे सोन्या माझ्या, अरे लाग गॉगल. हा भारी वाटतं या. चला आता जाऊन आपलं 1-2 किलोमीटर जाऊन पुढे टेंट लावायचा आहे. आणि हे आहे ना, ही पोलादपूरचं सरकारी हॉस्पिटल आहे. आणि आपलं इथनं सरळ आगे चलले काय ब्रो, आगे चलले काय. एक XCV भावनं नवीन निघलीमधली समोर. माझा आतापर्यंत दोनदा मागाशी माझ्यापासून गेली, मला बघून नंतर माघारी येऊन तिकडे थांबली या. काय भानगडे मला माहीत नाही, पण एक XCV थांबली या. गाडी साईडला थांबली का मला माहीत नाही बरं का, पण थांबली या. वा, टायरात हवा कमी झाली फिरावून. अलिबाग, आई शपथ, अलिबाग फक्त आणि फक्त 131 किलोमीटर. आई शपथ, खरंच अलिबाग 131 किलोमीटर आहेत ना? खरंच का रे, मला माहित नव्हतं. अरे वा, अलिबाग म्हणजे स्वर्गीय अलिबाग. ही XCV 700 अजून आता माझ्या पाठीमागे लागली या. मला माहीत नाही कशामुळे भाऊ, पण माझ्या पाठीमागच या. काय म्हणता? वेलकम टू कोकण. थँक्यू. आलो तुमच्या कोकणात. काय म्हणता? या की आतमध्ये आपलंच हॉटेल आहे. तुमचं हॉटेल आहे? नाश्ता करणार का? नाही काहीच नको, काही काय नको. बोलतो? पाणी नाही बॉटल वगैरे? काहीच लागू नको. आताच पाठीमागं मस्त कोल्ड कॉफी पेलेलो आहे. आता पुढे निघायचं या. हा नाही काही नको काय. हो मग जर हापकून गेलतो, ही गाडी माझा पिछा करते तुम्हाला म्हणलेलं. मला वाटलं कुठला तरी मोठा गुंडा आहे जी माझ्या मागे लागला आहे, पण खरं हे दादा होतं, यांचं हॉटेल आहे इथं. आलं माझ्यापाशी फोटो काढलं. मी म्हणलं आधी गाडी गेली, गाडी गेल्यानंतर पुढं दामाने आली माझ्या. आईला म्हणलं गडबड दिसते इकडे काहीतरी. आईला म्हणलं तर थांबा, मग शूटिंग घेतलं यांचं लपून, थोडं शूटिंग घेतलं. मग अशी नंबर बघितला गाडीचा आणि होतं काय अडचण नाही, चांगलं बॅग घातलं मला. आता नाही काय होतं, काही जण माणसं अशी जाणणारी पण असते ती. हो गेलो हा आधीचा फोन कोल्ड कॉफी. हा राईट आधीचा फोन तिथं जाणार होतो. हा आलं मग परत फोन केला बाहेर. चालते असं येऊ का नेक्स्ट टाइम येतो. हा नक्की चालतंय. हा सेफ जर्नी. हो ठीक आहे चला. आला मी म्हणलं कोण गाडी माझी पिछा करते इकडे, कोण पिछा करते या. तर हे आपलं फॉलोअर भावात निघलं. राजस्थानी किंवा हरियाणाचा जर हॉटेल धाबा लागला का नाही कुठं पंजाबी, दालबाटी 1 नंबर खायला भेटते. मला दालबाटी खायची या. भलेच थोडे पैसे जाऊ द्या भाऊ, पण काहीही करून दालबाटी खायची या. कारण की हा मोका नंतर येणे नाही, त्यामुळे. हे बघा
ओळखलं मी मागाशी. गाडी थांब. काय म्हणता? तुम्हाला बघून थांबलो. धन्यवाद. गाडीतून चाललो होतो ती गाडी. पोलादपूरच्या पुढल्या साईडला पार्ले म्हणून गाव आहे. त्या गावात आजचा आपला मुक्काम होणार नाही. सायकल लावली इथं. भाऊ एवढी गर्दी व्हायला लागली रस्त्यावरचं, मला काय सांगायचं आहे. मी तर म्हणलं कोणतरी भाऊ काहीतरी ॲक्सिडेंट होईल, एवढ्या जास्त गाड्या फिरून फिरून माघार यायला लागली, एवढ्या जास्त गाड्या फिरून फिरून माघार यायला लागली का नाही. मेन रोडवर ना मग तुम्हाला जे ड्रोन सीन दाखवला तिथनं मी भरपूर असं हे बघा घाम येतोय. आता मी आंघोळ करतो, फ्रेश होतो. सकाळी आज आंघोळच नाही केली, आता आंघोळ बिंघोळ करतो, एकदम मस्तमध्ये चिल होतो, जेवण करूया मस्तमध्ये. आता एडिटिंग करायची मला खूप जास्त. सायकलला लावूया रेस्टला आणि चला जाऊया असं गबाळ उतरू. टेंट लावायचं म्हणतो पण भाऊ, टेंट लावू ना? लावतो की वरती. लग्नाचा कार्यक्रम चालू आहे भावांना. चला लगीन घरी चला, थोडं जेवण करू. मी भात खात नाही. ठीक आहे मम्मी, भात नाही खात, भाकरी खायला असते. चला थोडं जेवण करूया. उसळ. तुम्ही जेवणार नाही? नाही जेव जेवतो टाइम लागतो का? अजून बरं ह्यांचा पण निवडून लगेच. हां का? ओके. नवरी बाईकडे भाऊ बेसन आलंय, मुगाची डाळ आहे, भेंडी आहे आणि भाकरी आहे. त्या खूप जास्त भारी जेवण झालं या. ओके. बस बस, एक नंबर जेवण आहे. आणि आज लगीन घरी जेवण आहे आपलं आणि खूप जास्त भारी वाटतंय. अरे दिवसभर एवढी हालत खराब झाली का नाही? काय ऊन आहे रे. चुकीच्या टायमाला आली. अरे काय ऊन आहे भावा. हां, टाईम झाला आहे 11:55 आणि सध्याला जगोबामधला डाटा ह्यातमध्ये घेतोया. दिवसभर माझं काय हाल झालं आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे. तरी पण मी रात्री 12 1 वाजेपर्यंत ही काम कशामुळे करतो या? काय कारण आहे का? घाम येतोय रात्री 12 वाजता, पंखा चालू आहे का वर? कशामुळे घाम येतो माहिती आहे ना तुम्हाला? मेहनत आहे भाऊ या समजा गोष्टीच्या पाठीमागं. तुम्हाला जी माझा जे 20 मिनिटाचा 25 मिनिटाचा व्हिडिओ दिसतो ना, ह्याच्या पाठीमागची जी मेहनत आहे ना, ही मेहनत बघायला जर तुम्ही एक दिवस आला ना, तुम्ही असं डोकं स्वतः दाबून घेताल. म्हणताल काय करताय तुम्ही, कसली असली मेहनत आहे. सायकल चालवायची, एडिटिंग करायची, सिनेमॅटिक सीन घ्यायचं, ड्रोन उडवायचा, फुल शेड्यूल लावायचं, नंतर सायकल चालवायची, थांबायचं नियोजन करायचं. ह्या समजा गोष्टी भाऊ प्रॅक्टिकली खूप जास्त विचार केला तर मुश्किल आहे. तर इसला मी करतोय भाऊ. आता 1 वाजता एडिटिंग करायला रोज सकाळच्याला 5:30ला उठायचं भावांनो. आता तुमच्याच म्हणण्यानं आणि पाठीमागच्या व्हिडिओला म्हणजे ह्याच्या जेवढी माणसं मला कमेंटमध्ये नावं टाकतील त्यांची नावं मी फुल्या कमेंटमध्ये घेईल असं मी म्हणलं होतं. पण विषय झाला का नाही, मी कमेंटमध्ये नावं नाही घेऊ शकलो कारण की एवढी जास्त कमेंट आली ना, नाही सांगू शकत. मनापासून माफी. पण तुम्हाला सर्वांचा एक दिवशी व्हिडिओ बनवून नक्कीच टाकणार मी कमेंटवरती. संपूर्ण व्हिडिओ एक बनवून टाकणार नाही. त्यासाठी व्हिडिओला जास्त मोठा होईल आणि मला डोळे बघू शकता तुम्ही की माझी परिस्थिती सध्या काय आहे ती. आणि सध्या चालू या. आता ड्रोनमधला डाटा ह्यातमध्ये घेतो या. हे बघा डाटाने मला या अजून अर्धा तास लागला अजून डाटा यायला समजा. हे बघा डाटा आहे काय बघा, हे बघा डाटा येतो या. आणि मेहनत आहे रे भाऊ, मेहनत करतो मी. आणि ह्याचं फळ मला माहिती आहे. तर मग तुम्हाला एक कला दाखवतो. कला बघा, एक कला. 12 वाजता पोरं क्रिकेट खेळते भाऊ. रात्रीचे 12 वाजता क्रिकेट खेळते ते पोरं. ह्या कुठल्या पोराचा 20 असेल, कोणाचा 25 असेल, कोणाचा 26 असेल. माझं 25 वय आहे भाऊ. मी त्यांच्यामध्ये खेळत नाही तिथं, बघितलं ना, समजलं. त्यांच्यावर तिथं खेळतो बघितलं मी, नाही खेळत त्यांच्यावर मी. रात्री 12 वाजता पोरं क्रिकेट खेळते पण मी खेळत नाही. मला आयुष्यामध्ये लय पुढं जायचं या. त्यामुळं मला खेळायचं नाही. मला खेळायचं या ही माझ्या आयुष्यात खेळासंग मला खेळायचं या. बरोबर आहे का नाही? कमेंट करून सांगा. असू द्या, समजा गोष्टी एडिटिंग करतो. आज रात्रीच्यालाच अपलोड लावायला लागेल. उद्या निघायचं आहे रायगडला. तर भाऊ असा काहीतरी व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत.